अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यान स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आयुष्यात अनेकदा आपण अशा वळणावर येतो जिथे आपल्याला आधाराची आणि मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला केवळ मानसिक बळच देत नाहीत, तर जगण्याची एक नवी दिशाही दाखवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे असे 5 विचार पाहणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणतील. जीवनात कितीही संकटे आली, लोकांनी साथ सोडली, परिस्थिती प्रतिकूल झाली, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला धैर्य, श्रद्धा आणि योग्य मार्ग दाखवतात. आज आपण स्वामींचे काही अमूल्य विचार जाणून घेणार आहोत, जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. स्वामींचे विचार जाणून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. स्किप अजिबात करू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. स्वामींचा पहिला विचार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे सर्वात प्रसिद्ध वचन आहे. कठीण प्रसंगात जेव्हा माणूस हताश होतो तेव्हा त्याला एक आधार हवा असतो. हा विचार प्रत्येकाला आत्मविश्वास देतो, की तू एकटा नाहीस, स्वामींचा हात आहे तुझ्यासोबत, स्वामींची साथ आहे तुझ्यासोबत. संकटाशी लढण्याचे बळ त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे तू निर्धास्त राहा. दुसरा आहे, सत्य बोलणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देणारा हा विचार आहे. आजच्या युगात जिथे अनेकदा शॉर्टकट घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे, तिथे सत्य आणि प्रामाणिकपणा जगण्याचे फळ दीर्घकाळ टिकणारे असते. आता याचंच एक उदाहरण आपल्याला बघायचं आहे, एक प्रसंग बघायचा आहे. एकदा अक्कलकोटमध्ये एक संन्यासी आला. त्याने अंगाला राख फासली होती, गळ्यात मोठ्या माळा होत्या आणि तो स्वतःला खूप मोठा ज्ञानी आणि धर्माभिमानी समजत होता. तो लोकांसमोर स्वतःचा मोठेपणाच्या खोट्या गोष्टी सांगत असे. जेव्हा तो स्वामींच्या समोर आला तेव्हा स्वामींनी त्याचे ढोंग एका क्षणात ओळखून घेतले. स्वामींनी त्याला सर्वांसमोर कडक भाषेत सुनावले आणि त्याचे ढोंग उघडे केले. स्वामींची शिकवण अशी होती की अंगाला राग लावून किंवा खोटा देखावा करून धर्म पाळता येत नाही. तुमच्या मनात सत्य असेल तर सर्व साधना व्यर्थ आहेत. माणसाने आतून आणि बाहेरून सत्यनिष्ठ असावे, हाच खरा धर्म आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की भेटेल त्याला अन्न द्यावे, तहानलेला पाणी द्यावे आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करावे. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जर सत्य असेल तर तुम्हाला कोणत्याही खोट्या धार्मिक अवडंबराची गरज पडत नाही, कारण सत्य हेच ईश्वराचे रूप आहे. तिसरं आहे, सेवा करताना फळाची अपेक्षा ठेवू नका. स्वामी नेहमी म्हणायचे, निस्वार्थ सेवा करण्यावर भर द्यायचे. कोणतेही काम करताना ते केवळ फळाच्या अपेक्षेने न करता आनंद घेऊन कसे करावे हे सांगायचे. यातलाच एक प्रसंग, स्वामीकडे अनेक गरीब भक्त येत असत. ते आपल्या परिस्थितीनुसार पाणी आणणे, स्वच्छता करणे किंवा साधी सेवा करत. स्वामींनी कधीही सेवेचे मोजमाप संपत्तीने केले नाही. सेवेचा मोठेपणा कृतीत नसून भावनेत असतो. असंच हे उदाहरण आहे.
आणखीन त्याच्यातलंच आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. सुंदराबाई यांनी स्वामींची सेवा केली, परंतु कालांतराने सेवेत अहंकार आणि अपेक्षा निर्माण झाल्याचे वर्णन काही चरित्र ग्रंथात आढळते. स्वामींनी अशा प्रसंगातून भक्तांना नम्रतेचे महत्त्व शिकवले. सेवा करताना अहंकार किंवा फळाची अपेक्षा आली तर सेवेचे आध्यात्मिक मूल्य कमी होते. चौथा विचार आहे, प्रत्येक जीवात ईश्वर पहा. हे विचार मानवी मूल्यावर आधारित आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीमध्ये स्वामींचे रूप पाहतो तेव्हा मनात द्वेष, मत्सर आणि अहंकाराची जागा प्रेम आणि करुणा घेते. त्यातलाच एक प्रसंग, त्या काळात समाजात जातीभेद खूप मोठ्या प्रमाणावर होता. एकदा एक अत्यंत गरीब आणि समाजाकडून बहिष्कृत मानलेला व्यक्ती स्वामींच्या दर्शनासाठी लांबून उभा होता. त्याला वाटत होते की आपण जवळ गेलो तर लोक आपल्याला मारतील. स्वामींनी त्याला स्वतःहून जवळ बोलावले. त्याच्या हातातील साधे कंदमूळ किंवा कोरडी भाकरी अत्यंत प्रेमाने स्वीकारली आणि खाल्ली. तिथल्या उच्चवर्णीय भक्तांना याचे आश्चर्य वाटले. तेव्हा स्वामींनी त्यांना सुनावले, ईश्वर मंदिरात किंवा जातीत नसून या निष्पाप आणि साध्या माणसाच्या हृदयात राहतो. माणसाने स्वतःचा अहंकार सोडून जेव्हा तो जगातील प्रत्येक घटकाकडे आदराने आणि प्रेमाने पाहतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने स्वामी समजले असे म्हणता येईल. पाचवा विचार, जे नशिबात आहे ते कोणाकडूनही हिरावले जाऊ शकत नाही. अनेकदा आपण हव्यासामुळे किंवा घाईमुळे अस्वस्थ होतो, पण जेव्हा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो आणि कामासाठी आणि फळासाठी संयम ठेवतो तेव्हा मानसिक शांतता मिळते. असंच एक उदाहरण आहे, प्रसंग आहे. एकदा अक्कलकोटचे महाराज मालोजी राजे भोसले स्वामींच्या दर्शनाला आले. राजाच्या मनात आपल्या श्रीमंतीचा आणि सत्तेचा थोडा अहंकार होता. त्याला वाटायचे की मी राजा आहे, मी कोणालाही काहीही देऊ शकतो आणि कोणाचेही नशीब बदलू शकतो. स्वामींनी राजाच्या मनातील हा विचार ओळखला. नेमके त्याच वेळी स्वामींच्या दरबारात एक अत्यंत गरीब फाटक्या कपड्यातील वारकरी दर्शनासाठी आला होता. तो भुकेलेला होता आणि त्याच्याकडे प्रवासासाठी एकही पैसा उरला नव्हता. स्वामींनी काय केले? स्वामींनी अचानक आपल्या जवळील एक अतिशय मौल्यवान सोन्याची मोहर काढली आणि ती त्या गरीब भक्ताच्या हातात दिली. राजे मालोजी राजे हे पाहत होते. राजाला वाटले, हा गरीब माणूस आहे, याला या सोन्याच्या मोहराची किंमत काय कळणार आणि हा एवढा महागडी मोहर सांभाळू शकणार नाही. राजाने आपल्या एका शिपायाला इशारा केला. स्वामींच्या दरबारातून तो गरीब भक्त बाहेर पडताच राजाच्या शिपायाने त्याला गाठले आणि धमकावून किंवा फसवून ती सोन्याची मोहर त्याच्याकडून हिसकावून घेतली. शिपाईने ती मोहर आणून राजाच्या हातात दिली. राजा मनातल्या मनात हसला आणि स्वामीकडे बघून विचार करू लागला, बघा स्वामी, तुम्ही तर त्याला मोहर दिली, पण त्याच्या नशिबात ती नव्हती, म्हणून मी ती हिरावून घेतली. त्यानंतर घडलेली स्वामींची लीला ऐका. स्वामींनी राजाकडे पाहिले आणि ते मोठ्याने हसले. स्वामी म्हणाले, राजे, तुला काय वाटते, तू कोणाचे नशीब हिरावू शकतोस? राजाने ती मोहर आपल्या खिशातील एका सुरक्षित बटव्यात ठेवली होती. स्वामींनी राजाला सांगितले, जरा तुझा खिसा बघ. राजाने जेव्हा आपल्या खिसात हात टाकला तेव्हा त्याला धक्काच बसला. तो बटवा रिकामा होता. ती सोन्याची मोहर तिथे नव्हतीच. राजे घाबरले आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्याच वेळी तो गरीब भक्त रडत रडत पुन्हा स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, तुमच्या शिपाईने माझी मोहर घेतली होती, पण मी जेव्हा बाहेर रस्त्यावरून चालत होतो तेव्हा अचानक ती मोहर माझ्या वरच्या खिशात परत आली. हे बघा. त्याने तीच सोन्याची मोहर हातावर दाखवली. स्वामींनी हसून त्या भक्ताला आशीर्वाद दिला
आणि राजाकडे पाहून म्हणाले, राजे, त्याच्या नशिबात आहे ते तू असलास तरी हिरावून घेऊ शकत नाहीस, आणि जे तुझ्या नशिबात नाही ते तू खिशात कोंडून ठेवलेस तरी तुझ्याकडे राहणार नाही. जे नशिबात आहे ते कोणाकडून हिरावले जाऊ शकत नाही. या विचाराला तंतोतंत लागू होती. ईश्वराला पैशाची श्रीमंती नको असते, तर भाव आणि भक्तीची श्रीमंती हवी असते. स्वामींचे हे शब्द ऐकून राजे मालोजी राजेंचे डोळे उघडले. त्यांचा श्रीमंतीचा गर्व गळून पडला. त्यांनी स्वामींच्या चरणावर डोळे ठेवले आणि क्षमा मागितली. तात्पर्य: हा प्रसंग आपल्याला शिकवतो की ईश्वराच्या दरबारात पैशाच्या किंवा सोन्याच्या वजनाला किंमतच नसते, तर माणसाच्या मनातील भाव, श्रद्धा आणि अहंकाराच्या त्यागाला किंमत असते. राजाने दिलेली सोने ही स्वामींसाठी माती समान होते आणि गरिबाने दिलेली साधी स्वामींसाठी मोलाची ठरली. हे 5 विचार केवळ वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाहीत, तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत. जेव्हा आपण श्रद्धा, सबोरी, निस्वार्थ सेवा आणि नामस्मरण याचा मार्ग स्वीकारतो, तेव्हा जीवन अधिक सुंदर आणि शांत बनते. आजचा स्वामींचा विचार तुम्हाला कसा वाटला आणि तो तुमच्या जीवनाशी कसा जोडला जातो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी समर्थांच्या अशाच प्रेरणादायी विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेवटी एकच सांगतेस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.